Undepleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil. मी आबासाहेब नाळे, रिजनल मॅनेजर यशवी ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या कंपनीमध्ये काम करत असताना आपण आज सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात राजाळे गावात आलेलो आहे. आज या ऊसाकरता आपण कोणती ट्रीटमेंट केली. जो ऊस पाहतोय हा ऊस पूर्ण लहान आणि छोटा होता, म्हणजे त्याची ग्रोथ होत नव्हती. त्यानंतर आपल्या कंपनीचे जे एम्प्लॉय आहेत अमोल जामदार साहेब यांनी ह्याला नियोजन केलं आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आज ह्या प्लॉटसाठी दिली. आणि त्या प्लॉटला माहिती दिल्यानंतर मॅडमनं त्याचा वरती काम केलं आणि तो बदल तुम्हाला समोर दिसतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला नाव आणि पत्ता सांगा बरं. मी रेवती अभयसिंह पाटील, सोनगाव बंगला, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके. आज ह्या ऊसासाठी आपण कोणती ट्रीटमेंट केली? माझ्याकडे ॲक्च्युली 2 प्लॉट केले मी. एक आदर फर्टिलायझर्सचे आणि एक SV टेक्नॉलॉजीचं, कारण मला रिझल्ट्स बघायचे होते की कुठले कसे होतात ते. ओके. आणि एसवीच्या प्लॉटला मी सगळे एसवीचे प्रोडक्ट्स लाईक मायक्रोजी, मिस्टर ग्रीन, कॅन्टर, फ्रुटर वापरले. म्हणजे आज आपल्याकडे जर पाहिलं तर मॅडमकडे 2 प्लॉट, आता हा एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे. म्हणजे याच्यामध्ये आज आपण हा समोरचा जो प्लॉट आहे याच्यासाठी एसवी फ्रुटर, कॅन्टर, ग्रीन 59K ड्रिप हे प्रोडक्ट वापरलं. प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला एक 10 दिवसामध्ये बदल दिसला. हो, चांगलाच बदल दिसला. हाईट म्हणजे साईज वाईज आणि त्याच्या ग्रोथ वाईज पण चांगला बदल दिसला. साईज पण चांगली झाली आणि ग्रोथ पण चांगली झाली. मग ते झाल्यानंतर तुम्हाला समाधान वाटलं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी उंची वाढण्यासाठी शुगर बनचा फॉर्म्युला पण चालू ठेवला. म्हणजे मी ज्यावेळेस शुगर बनचे एसवी टेक्नॉलॉजीचे बेसल डोस वापरले होते त्यात चांगली रॅपिड ग्रोथ आणि चांगलंच वाढलं होतं सगळं. त्याच्यामुळे मी ठरवलं की माझ्या पूर्ण प्लॉटला मी शुगर बनची पूर्ण ट्रीटमेंट दिली. मग ओके. त्याच्यानंतर त्यांनी सर्वच प्लॉटला म्हणजे ज्या रासायनिक खतं वापरली होती हा त्या प्लॉटलाही त्यांनी शुगर बनची ट्रीटमेंट दिलेली आहे. बरं. त्याची पण आता आपण ग्रोथ बघू शकतो. म्हणजे फक्त ह्या प्लॉटला आपण बेसल डोस वापरला होता, नंतर न मॅडमनं पूर्ण प्लॉटला शुगर बनची पण ट्रीटमेंट केली. मग ती शुगर बनची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला जो ग्रोथ झाली ते आज आपण पाहूया. म्हणजे तिथं किती बदल झाला आणि किती कांड्यामध्ये आपण तिथं चिकट टेप लावला होता, त्यानुसार जो बदल झालेला आहे तो आपण पाहूया. म्हणजे ज्यावेळेस हे ऊसाला आपण खत दिलं तर ऊसाला एक पण कांडी नाही आणि ऊसाची ग्रोथ पण नव्हती. त्यामुळं त्याला आज जर तुमच्यासमोर पाहायचं म्हणलं तर बघा किती कांड्या वाढल्यात. तिथं 1 3 4 5 आणि ही इथे 6 म्हणजे 6 कांड्या वाढलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी शुगर बन सोडलं त्यावेळेस फक्त ऊसाला 2 कांड्या होत्या. म्हणजे त्याच्यानंतर आज जर पाहिलं तर ऊसाची ग्रोथ पण चांगली झालेली आहे आणि हिरवापणा पण चांगला आलेला आहे. आपण पाहत आहोत हा ऊसाचा प्लॉट खूप सुंदर. आज मॅडम ही जी माहिती तुम्हाला मिळाली, आज आपण राजाळ्यामध्ये कुठल्या कृषी सेवा केंद्रातून आपण औषधं आणले आलेले? मोरया ॲग्रो एजन्सी, मोरया ॲग्रो कृषी सेवा केंद्र ह्या दुकानातून आपले सगळे प्रोडक्ट आपण आणलेले आहेत. हे प्रोडक्ट वापरल्यानंतर मॅडम तुम्ही समाधानी आहात का? हो, अगदीच. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की शुगर बनची ट्रीटमेंट नक्की वापरा. ओके. म्हणजे तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छिता की हे प्रोडक्ट तुम्ही वापरल्यानंतर तुमची शेती पण चांगली होईल आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगला बसेल. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.